हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण करणार आहोत चिवळीची भाजी, ज्याला आम्ही वंडाची भाजी असंही म्हणतो। प्रामुख्याने ही भाजी उन्हाळ्यातच मिळते कारण ही अतिशय थंड असते। उन्हाळ्यात लहान मुलांना सुद्धा झोपवायचं असेल पाळण्यात तर या भाजीचा वापर केला जातो, ज्याने बाळांना थंडावा मिळतो। इतकी ही सुंदर भाजी आहे आणि अतिशय सुंदर लागते चवीला। याला धुवायच्या आधी स्वच्छ साफ करून घ्यायची, याचे जे मुळं असतात ते काढून घ्यायचे आणि एक पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायची, जेणेकरून त्याची सगळी माती निघून जाते। आपण आता नेहमीप्रमाणे झुणका करून घेणार आहोत। ही बऱ्यापैकी तेलामध्ये बनवली जाते, त्याने खूप टेस्ट छान लागते। नेहमीप्रमाणे तेलात मोहरी, जिरं, कांदा आणि लसूण, आलं घालून आपण छानपैकी फोडणी तयार करून घेणार आहोत। याला कांदा छान लालसर होऊ द्यायचा आपण, ज्या प्रकारे तुम्ही आता बघू शकत असाल। कांदा आणि लसूण छान होत आलं की याच्यात आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे आणि तिखट आणि हळद घालून घ्यायचं आहे। यात कोणत्याही प्रकारचा मसाला पडत नाही। अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने ही भाजी किंवा झुणका तयार होतो। एकदा आपलं सगळे मसाले एकत्र झाले की आपण याच्यात छान धुवून चिरून घेतलेली आपली चिवळीची भाजी घालणार आहोत। ॲक्च्युली चिरायची गरज नाही आहे, तुम्ही निवडतानाच तिला बारीक बारीक तोडलं तर तुम्हाला त्याला चिरायची गरज पडत नाही। याला छान शिजू द्यायचं आहे आपल्याला। मीठ घातलंय मी आता याच्यावर थोडंसं झाकण ठेवून आपण एक छान 10 ते 15 मिनिटं भाजी शिजवून घेणार आहोत आणि त्याला छानपैकी असं तेल सुटतंय, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत बघत असाल। आता या स्टेजला आपण याच्यात बेसन ॲड करणार आहोत, जसं आपण नॉर्मली झुणक्यात ॲड करतो। तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या बेसिसवर तुम्ही याच्यात बेसन ॲड करायचं आहे, पण झुणका कसा मोकळाच असतो त्या पद्धतीनेच तुम्हाला याच्यात बेसन ॲड करायचे। मी जवळजवळ 2 ते 3 मुठी याच्यात बेसन ॲड केलेलं आहे। त्यानंतरही आपल्याला झाकण ठेवून याला छान एक 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे आणि आपला अतिशय सोप्या पद्धतीने चिवळीच्या भाजीचा झुणका हा रेडी आहे। अतिशय सुंदर लागतो कुठल्याही भाकरीसोबत, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी। अतिशय सुंदर रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा। भेटते नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय। नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।